गुड मॉर्निंग गायज, गुड मॉर्निंग. तर कितवा आमचा आज दुसरा दिवस आहे निवती बीचवरती. काल आम्ही निवतीमध्ये बोटिंग केली, सगळं केलं आणि आज आम्ही निघणार आहे आमच्या सेकंड लोकेशनवरती. म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त सकाळ सकाळी नाश्त्याला आम्ही खात आहे घावणे आणि चटणी. नाही, आंबोळी आणि चटणी. ओके, कशी आहे? म्हणजे घावणे आणि चटणी खायची होतं कशी मला. आहे? चटणीची टेस्ट सुपर. कोकणात. हॅलो गाईज, तर आम्ही आता निघलोय आमच्या दुसऱ्या लोकेशनला जायला. तर इथून आम्हाला बस भेटली डायरेक्ट, तर आम्ही बसने चाललोय आणि आम्ही चाललोय कुडाळ स्टेशनला. तिथून आम्ही जाणार आहे कुठे? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनला उतरणार. मध्ये आता इथून कुडाळ स्टेशन, तिथून नंतर रेल्वेनी आम्ही टीव्ही स्टेशनला उतरणार आणि तिथून आम्ही साऊथ गोव्याला जाणार आहे. सॉरी, नॉर्थ गोव्याला आता. आणि आता आम्ही बसमध्ये बसलोय, एस टीमध्ये बसलोय. खूप दिवसानंतर आम्हाला ट्रॅव्हल करायचा होता सोबत. एस टीचा प्रवास नाही केला आम्ही. एका दिवशी विमानाचा प्रवास केला आहे, जहाजीचा प्रवास केला आहे, आता एस टीचा प्रवास करतोय आणि आता थोड्या वेळाने रेल्वेचा प्रवास करतोय. सगळ्या स्ट्रीम आम्ही फिरतोय. खूप मजा येते ही एस टी. आणि कोकणचे इथल्या लोकांची भाषा ऐकून एवढं भारी वाटतंय ना. आणि इथले लोक पण खूप भारी आहेत. ते जे बोलतात ना कोकणची माणसं सारी गोळी, ते खरंच तसंच आहे. इतकं छान आहेत ना, सगळे स्माईल देतात आणि छान बोलतात, भारी वाटतात. कोकणला यायलाच पाहिजे बाहेरचा व्ह्यू. देखो ना. बाहेरचा व्ह्यू खूप भारी आहे. मध्ये मध्ये समुद्र दिसतोय आणि बीच दिसतोय, अजून भारी वाटतंय. तर किती सुंदर दिसतंय ना हे. वाव. किती भारी वाटतंय बघायला. आणि एवढी नारळाची झाडं, किती भारी वाटते ना एवढे झाडं नारळाची बघायला. Few moments later. तर आम्ही फायनली कुडाळ रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. कुडाळ रेल्वे बस स्टॉपपासून ते कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही चालत आलो आणि ॲट लास्ट आम्ही पोचलो आहे. आता वाजले 11:11 आणि आमची ट्रेन आहे 12:32ची. सो आता एवढा उशीर येणार आहे, त्यावर वेट करेल आणि मग ट्रेन आल्यानंतर मग वे टू आवर डेस्टिनेशन. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. सह लेंगे थोड़ा सा. सो फायनली आमची ट्रेन अराईव्ह झाली आहे. 1 तास लेट होती आमची ट्रेन. 12:32ची ट्रेन होती, तर 1:04 मी ट्रेन आली आहे. 11:30 वाजल्यापासून रेल्वे स्टेशनवर थांबलो होतो आणि फायनली आली. आणि आता आमचा डायरेक्ट स्टॉप असणारे तिवम रेल्वे स्टेशन, जो की नॉर्थ गोवामध्ये येतो. तर तिथून आम्हाला बस पकडून आमच्या हॉटेलवरती जायचं. अजून खूप ट्रॅव्हलिंग जर्नी बाकी. असं वाटतं कधी आमच्या हॉटेलमध्ये एकदा पोहोचू आणि कधी डुबकी मारू. बघूया किती वेळ लागतो. आजचा दिवस तर आमचा वेस्टच जाणार आहे. मला आता ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. आमचा असा प्लॅनिंग होतं की पटकन जाऊन बीचेस एक्सप्लोअर करू, शॉपिंग करू, बट आय थिंक सो वेस्टच जाणार आहे आजचा दिवस. बघूया आता कधी पोचतो. तर आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये हॉटेलमध्ये आलो आहे, द बे रॉयल पर्ल अंजुमन. बघूया आता कसे आहात म्हणून. खूप टायर्डिंग प्रवास होता, दमलो, मस्त झोप आली, खूप झोप आली. तर आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहे. हॉटेलवर. आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. आणि हॉटेलचा हा रूम. हा हॉटेलचा रूम. Tomorrow, the next day. सो हॅलो गाईज, ब्रेकफास्ट करायला आलो आम्ही मॉर्निंगला. हॉटेलकडून फ्री ब्रेकफास्ट होता आम्हाला, अनलिमिटेड जेवढे पाहिजे तेवढे बुफे. तर आता तुम्ही बघू शकता इडली, सांबार, चटणी,
पॅटीस, ज्यूस. तर मस्तपैकी आमचा नाश्ता चालला आहे आणि नाश्ता करून आम्ही डायरेक्टली जाणार आहे आता बीचेस एक्सप्लोअर करायला. सो मस्त आता पोटभर नाश्ता करतो आणि मग नंतर तिथे जाताना तिथली लोकेशन तुम्हाला दाखवतो. सो कीप वॉचिंग. माय गॉड बाबो, माझी बायकोला बघा. एक्सक्यूज मी क्या आप इधर देख सकती हो? आप इतना सुंदर कैसे क्या लग सकती हो? यू आर लुकिंग सो फैबुलस मैन. खतरनाक. ह्याच्यावरती गॉगल आणि तुझा लुक. बाबू रे बाबू रे बाबू रे बाबू रे बाबू रे बाबू रे. रुको. Oh my god. Oh ho. Hey beautiful. You are so beautiful. चल आता उशीर नाही होत का तुम्हाला? मी काय म्हणलो, गाडी येणार आहे ना आपली, निघायचं का बिना गाडीचं? परत जायचं का गोव्याला? जास्त क्युटी नको म्हणूस, कळलं ना? माहिती तुला क्युटी आहे. हा माहिती, लय क्युटी नको म्हणूस. माहिती तू आज लय ब्युटिफुल, म्हणजे आज नाही म्हणजे रोजच ब्युटिफुल दिसते, पण आज जरा कुछ बात ही चालू आहे ना. यू आर मॅन, यू आर गोवाज गर्ल. त्या दिवशी कोकणी होती, कोकणी भाषा बोलून दाखव जरा. समजला? आता उशीर ना होत सगळं. नाही, आमची गाडी येऊसा, त्याच्यासाठी मी थांबालू. मला तू बोलू जा ना. का? उशीर होता. तुम्ही म्हटलं 2 मिनिटात रेडी होता, तुम्ही खरंच 2 मिनिटात रेडी झाला. आता गप्प बसूचा. आम्हाला नाही गप्प बसूचा. तुम्ही लय सुंदर दिसा, तुम्हाला घरातच कोंडून ठेवू का? आम्ही निघालोय आता अंजुना बीचला. आता आमच्या गाडीकडे चाललोय आम्ही. तिकडं बघा, आम्ही गाडी घेतली रेंटवरती इथं गोव्यात, तर त्या गाडीकडे चाललोय. मग ती आमची गाडी आहे ब्ल्यू कलरची. गोव्याचे रस्ते मजा येते ना. हो, खूप मस्त रस्ते पण छान आहे आणि एकदम जवळ आहे ना सगळं, म्हणून काय वाटत नाही. चप्पल तुटली होती, त्याच्यामुळे आम्ही चप्पल घ्यायला आला. जाते हजार ते ही म्हणत होते मी. हा ती फ्लावरवाली. हा ती बघ, ती बघ. ग्रीन भी ती भी येल्लो सगळ्यांवर जाणार नाही. बघूया चला कुठल्यावरती आपण.
नाही तर येतच नाही लाट. पर्यंत लाट येत होती. मी जेव्हापासून गेले तेव्हापासून लाट परत आलीच नाही. आता तू आता लोकांना दाखवायला लागली ना, मग त्याच्यामुळे लाटून म्हटलं थांब. काय मस्त सीन आहे. वाव. आता या समुद्राच्या पाण्यात डुबकी मारायला चालली. गरम होते. समुद्राचं पाणी तसं पण गरमच आहे. अजून गरम होणार तुम्हाला. काय नाही, मिठाने भरून देणार मिठाने. झप्पल घालतो. दगडले त्यांच्या हाताने येतो. चल तिथं. नको मी नाही येत. एक काम करे, सगळ्याच्या पिशवीत टाक. मी आहे ना इथं बसले ना. तिथून जवळ घे ना. हा हा हे टाक ना पण. येते ठीक आहे ना, मी इथं बसते. एवढं ते सगळं पिशवीत. So guys, not our Our one day in Goa. day in Goa.